हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या जीएस करंट अफेअर्स अनालिसिस व्हिडिओला तुम्ही जबरदस्त प्रतिसाद दिलात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज आले की पेपरचा अप्रोच, आता आयोगाची क्वेश्चन फ्रेमिंग आता अधिक स्पष्ट झालेली आहे. आणि आज आपण त्याच कंबाईंड ग्रुप बी मुख्य परीक्षेतील इतिहासाच्या प्रश्नांचे अनालिसिस पाहणार आहोत. यावर्षी इतिहासामध्ये आयोगाने फक्त पाठांतरावर भर दिलेला नाही, तर स्टेटमेंट्स, इलिमिनेशन आणि कन्सेप्ट क्लिअरिटी यावर आधारित प्रश्न विचारलेले होते. पण विशेष म्हणजे यापैकी अनेक टॉपिक्स आपण आपल्या एमपीसी लायब्ररी चॅनलवर आधीच डिस्कस केलेले होते. आपल्याला माहिती आहे की इतिहासाचा पेपर म्हटलं की समाज सुधारकांचे प्रश्न हे हमखास विचारले जातात म्हणजे जातात. त्यामुळे आपल्याला समाज सुधारकांबद्दलची संपूर्ण माहिती ही माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्यावर आधारित आयोग प्रश्न कशा पद्धतीने प्रश्न विचारतो हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आता तेच पाहणार आहोत. इतिहासाचे प्रश्न नेमके कसे विचारलेले आहेत, आयोगाचा अप्रोच काय होता, कोणते ट्रॅप्स होते आणि प्रिपरेशन करताना कोणत्या गोष्टीवर फोकस करायला हवा होता. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढच्या एमपीएससी एक्झामसाठी त्याचा ट्रेंड समजून घेणं आणि त्याचा अनालिसिस हा आपल्या अभ्यासासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 51 या ठिकाणी आता जोड्या लावण्यासाठी विचारलेला आहे. 4 आपल्याला समाज विचारलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मी वेळोवेळी सांगितलेलं आहे, समाज सुधारक आणि त्यांच्याशी रिलेटेड जे कोणत्याही गोष्टी आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. या ठिकाणी प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज आणि पुणे सार्वजनिक सभा या 4 गोष्टींबद्दल विचारलेलं आहे. यातला कोणताही टॉपिक आपल्यासाठी नवीन नाही. ऑलरेडी आपण अभ्यास करताना याबद्दलची माहिती वाचलेली असणं आवश्यक आहे. आणि क्वेश्चन तसा पाहायला गेलं तर खूप सोपा फ्रेम केलेला आहे. आपल्याला फक्त माहिती पाहिजे काय, तर आर्य समाजाची जी काही जोडी आहे ही पण आर्य महिला समाज संस्थेची स्थापना याविषयी करणार आहोत. ऑब्विसली आर्य समाज, आर्य महिला समाज संस्थेची स्थापना आर्य समाजाव्यतिरिक्त दुसरा कोणता समाज तर करणार नाही. त्यामुळे सी ला 4 ही जरी जोडी लावली तरी आपण 2 जे ऑप्शन्स आहेत ते एलिमिनेट करू शकतो. मग राहतो प्रश्न काय, 2 आणि 3 या 2 ऑप्शनचा. त्यानंतर आपण कंटेंट बेस आपण क्वेश्चन पाहू शकतो. खंडबंदीची चळवळ हे आपल्याला माहिती पाहिजे की पुणे सार्वजनिक सभेने ही खंडबंदीची चळवळ केलेली आहे. त्यानंतर प्रार्थना समाज या समाजामार्फत कोल्हापूर येथे उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय स्थापन केलेली होती. आणि सत्यशोधक समाजाची कोल्हापूर व सातारा प्रभावाची केंद्रे होती. त्यामुळे 51 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, कामगार चळवळीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तसा पाहायला गेलं तर प्रश्न हा सोपा आहे, प्रश्न अवघड नाहीये. कारण आपल्याला माहिती पाहिजे की नारायण लोखंडे यांनी कामगारांसाठी अतिशय महत्वाचं कार्य करून ठेवलेलं आहे. याच कारणामुळे त्यांना कामगार चळवळीचे जनक म्हणून म्हटले जायचे. 23 सप्टेंबर या दिवशी बॉम्बे मिलहँड्स असोसिएशन या गिरणी कामगार संघटनेची स्थापना केलेली होती. आणि याच्या दिनविशेषमध्ये आपण नारायण लोखंडे यांच्याविषयी माहिती देखील दिलेली होती. आपण सरळ स्टेटमेंट देखील दिलं होतं की नारायण लोखंडे यांना कामगार चळवळीचे जनक म्हणून देखील ओळखले जाते. त्यामुळे लक्षात घ्या, 52 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नारायण लोखंडे. प्रश्न क्रमांक 53, अस्पृश्यांची कैफियत या ग्रंथाशी संबंधित खालीलपैकी कोणते विवरण योग्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आपल्याला पुन्हा एकदा हा थोडासा ट्रिकी वाटू शकतो. कारण आयोगाने फ्रेम करताना काही काही लूप होल्स या ठिकाणी ठेवलेले आहेत. आता ते ओळखणं आपल्याला गरजेचं आहे. आता या 53व्या प्रश्नातलं पहिलं स्टेटमेंट आहे, महात्मा फुले यांनी अस्पृश्यांची कैफियत ही पुस्तिका लिहिलेली होती. अतिशय बरोबर हे स्टेटमेंट आहे. आपण एमपीसी लायब्ररीवर ऑलरेडी महात्मा फुले यांच्याविषयीचा डिटेलमध्ये माहिती लिहिलेली आहे. आणि त्यांच्या ग्रंथसंपदेमध्ये आपण ऑलरेडी हे डिस्कस केलेलं आहे की अस्पृश्यांची कैफियत हे महात्मा फुले यांचा ग्रंथ आहे. त्यामध्ये अस्पृश्यांवरील अत्याचाराची कथा आहे. हे स्टेटमेंट देखील ऑब्व्हियसली बरोबर आहे, कारण नावातच अस्पृश्यांची कैफियत ही आहे. त्यामुळे ए आणि बी या स्टेटमेंटमध्ये कुणालाही डाऊट असायला नको. तिसरं जे स्टेटमेंट आहे या ठिकाणी देखील पुन्हा एकदा आता हा कंटेंटचा भाग असायला हवा. महात्मा फुले यांनी राणी व्हिक्टोरियांकडे अस्पृश्यांची कैफियत ही मांडलेली होती. ऑब्व्हियसली हे तिसरं स्टेटमेंट देखील बरोबर आहे. आता या ठिकाणी चौथ्या स्टेटमेंटवर मात्र बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालेलं असणार आहे. या ठिकाणी स्टेटमेंट आहे, या कैफियतीमध्ये अस्पृश्यांवरील अन्यायास जबाबदार ब्रिटिश अधिकारीच आहेत असे राणी व्हिक्टोरियांना सांगितलेले आहे. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जे स्टेटमेंट आहे ते वाचतानाच आपल्याला लक्षात येते की महात्मा फुले यांनी ब्रिटिश अधिकारीच आहेत, म्हणजे दुसरं कोणीही नाही अशा पद्धतीचं स्टेटमेंट या ठिकाणी आयोगाने दिलेलं आहे. तर हे स्टेटमेंट चुकीचं असणार आहे. खूप एक्स्ट्रीम स्टेटमेंट हे जात आहे. ब्रिटिश अधिकारीच नाही तर या व्यतिरिक्तही कोणीतरी असणार आहेत अशा पद्धतीचं ऑलरेडी महात्मा फुले यांनी मांडलेलं होतं. आणि
एका अर्थाने पाहिलं तर ब्रिटिश अधिकाऱ्यांना महात्मा फुले यांनी सरळ सरळ त्याबद्दल तेच जबाबदार आहेत अशा पद्धतीचं स्टेटमेंट कधीच दिलेलं नव्हतं. या व्यतिरिक्तही बरेचसे वेगवेगळे फॅक्टर देखील या ठिकाणी आहेत. त्यामुळे डी हे स्टेटमेंट आयोग चुकीचं देऊ शकतो. त्यामुळे 53 या प्रश्नाचं उत्तर आहे ए, बी, सी. परंतु आयोगाच्या फर्स्ट कीनुसार आपण आन्सर केल्यानंतर पुन्हा एकदा याबद्दल डिस्कस करू. परंतु सध्यासाठी 53 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 54. वासुदेव बळवंत फडके यांचा धनिकांच्या घरावर दरोडे घालण्यामागील मुख्य उद्देश कोणता होता? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न अतिशय सोपा आहे. बाकीचे सर्व जर पर्याय वाचले तर आपण लगेच उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. इंग्रज सरकारविरुद्ध सशस्त्र बंडासाठी आवश्यक निधी मिळवणे हा वासुदेव बळवंत फडके यांचा मुख्य उद्देश होता. प्रश्न क्रमांक 55. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या समाजाला नवसंजीवनी दिलेली होती? विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एमपीसी लायब्ररी या युट्यूब चॅनलवर समाज सुधारकाच्या सिरीजमध्ये आपण हे सगळे पॉईंट डिस्कस केलेले आहेत. महात्मा फुले असतील किंवा छत्रपती शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सर्वांबाबतची आपण डिटेलमध्ये माहिती पाहिलेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या, छत्रपती शाहू महाराजांनी कोणत्या समाजाला नवसंजीवनी दिली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, फक्त डी म्हणजे सत्यशोधक समाज. या ठिकाणी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होऊ शकतं की आर्य समाजाला देखील छत्रपती शाहू महाराजांनी संजीवनी दिलेली होती. परंतु लक्षात घ्या, आर्य समाज आणि सत्यशोधक समाज हे दोन्ही ऑप्शन आपण एकत्रित इथे कुठेही घेऊन जाऊ शकत नाही. आणि या ठिकाणी आपण एकतर डी ऑप्शन घेऊन जाऊ शकतो आणि जर आर्य समाजाला आपण घ्यायचं असेल तर त्यासोबत प्रार्थना समाजाला देखील घ्यावं लागणार आहे. परंतु छत्रपती शाहू महाराजांचं चरित्र वाचताना आपल्याला कुठेही असं जाणवत नाही की प्रार्थना समाजाशी रिलेटेड छत्रपती शाहू महाराजांनी कोणतंही कार्य केलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी मोर ॲप्रोप्रिएट उत्तर कोणतं असणार आहे? तर 55चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फक्त डी. आपल्या एमपीसी लायब्ररी या टेलिग्राम चॅनलवर आपण याविषयीची डिटेलमध्ये माहिती लिहिली आहे. सत्यशोधक समाजाची 1911 मध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी स्थापना केली होती. परशुराम घोसरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेमध्ये ही स्थापना झालेली होती आणि या संस्थेच्या अध्यक्षपदी भास्करराव जाधव यांची नियुक्ती झाली होती आणि उपाध्यक्षपदी अण्णासाहेब लठ्ठे आणि कार्यवाह म्हणून हरिभाऊ चव्हाण यांची नियुक्ती झालेली होती. विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या फॅक्ट्स आगामी काळामध्ये देखील आपल्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. प्रश्न क्रमांक 56. भाऊ महाजन यांनी कोणत्या वृत्तपत्रातून सामाजिक विषयावर लेखन केलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, ए, बी, सी. म्हणजे धूमकेतू, वर्तमान दीपिका, ज्ञानदर्शन. विद्यार्थी मित्रांनो, एक तर लक्षात घ्या, धूमकेतू तर स्वतः भाऊ महाजन यांनी खूप सविस्तरपणे लिखाण त्यामध्ये केलेलं आहे, हे आपल्याला माहिती असणार आहे. आणि ज्ञानदर्शन बाबत देखील आपल्याला कन्फ्युजन असायला नको. वाटू शकतं की ए आणि सी हेच उत्तर असेल, परंतु लक्षात घ्या, वर्तमान दीपिका हे देखील त्यांच्याच काळातलं वृत्तपत्र होतं. आता कधीतरी त्यांनी लिखाण केलेलं असणार आहे आणि मोर इन्क्लुझिव्ह ऑप्शनकडे आपण जाणं अपेक्षित आहे. त्यामुळे या ठिकाणी 56 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, धूमकेतू, वर्तमान दीपिका आणि ज्ञानदर्शन म्हणजेच ए, बी आणि सी. प्रश्न क्रमांक 57. आर्थिक राष्ट्रवाद निर्माण करण्यास खालीलपैकी कोणाचे योगदान आहे? या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो, ज्या वेळेस आपल्याला कोणताही ऑप्शन माहिती नसेल त्यावेळेस मोर ॲप्रोप्रिएट किंवा मोर इन्क्लुझिव्ह ऑप्शनच आपण घेऊन जाणं अपेक्षित आहे. या ठिकाणी कोणताही ऑप्शन माझ्या मनाने की कोणतंही आपण निग्लेक्ट करणं आवश्यक नाहीये. म्हणजे भास्कर पांडुरंग तरखडकर असतील, रामकृष्ण विश्वनाथ असतील, भाऊ महाजन असतील, इव्हन महादेव गोविंद रानडे, इव्हन रामकृष्ण विश्वनाथ आणि महादेव गोविंद रानडे यांनी तर आर्थिक राष्ट्रवादाविषयी खूप सारं लिखाण देखील केलेलं आहे. म्हणून बी आणि डी तर कन्फर्म असणार आहे आणि बी आणि डी चे ऑप्शन 2च आहेत, पर्याय क्रमांक 3 आणि 4. याबाबत भास्कर पांडुरंग तरखडकर यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, परंतु माझ्या मनाने की आता ऑप्शन आयोग हा पर्याय क्रमांक 4 देऊ शकतो. त्यामुळे 57चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 58. मुंबईतील कामगार व शेतकरी पक्षाचे मराठी मुखपत्र कोणते? आता आपण आपलं असं कन्सिडर करू की आपल्याला माहितीच नाहीये, परंतु एक तर लक्षात आहे की कामगार व शेतकरी पक्ष आहे. त्यामुळे तो असं काही साधं वगैरे कोणतं तरी नाव तर ठेवणार नाही आणि तो विरोधी पक्षाचं काम करणार आहे. त्यामुळे नवा काळबद्दल तर आपण ऐकलेलं असणार आहे, आपण वाचन पण केलेलं आहे. नवा काळ तर या ठिकाणी कामगार पक्षाचं मुखपत्र नसणार आहे. स्वराज आणि केसरी हे खूप अगोदरच्या काळातील वृत्तपत्र होते. आता मुंबईतील कामगार व शेतकरी पक्षाचं मराठी मुखपत्र म्हणलं की त्याचं आपण ऑप्शन क्रांती म्हणजे पर्याय क्रमांक 1 याकडेच जाणं अपेक्षित आहे. कारण नावावरूनच ते क्रांती रिलेटेड काहीतरी वाटतंय. त्यामुळेच 58 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, क्रांती. प्रश्न क्रमांक 59. शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी कार्यरत म्हणून खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा प्रथमतः उल्लेख केला जातो? विद्यार्थी मित्रांनो, आपण PYQ करणं का गरजेचं आहे हे या प्रश्नाकडून आपल्याला कळणार आहे.
मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सेम पद्धतीचा प्रश्न विचारलेला होता. अगदीच कॉपी प्रश्न नाहीये, परंतु प्रथमतः उल्लेख कुणाचा केला जातो, प्रथमतः कोण होतं, अशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला वेळोवेळी दिसून येतात. तर लक्षात घ्या, 59 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महात्मा ज्योतिराव फुले. कारण बाकीच्यांची जर आपण टाइमलाईन पाहिली, कृष्णराव भालेकर असतील, विठ्ठलरामजी शिंदे असतील किंवा राजर्षी शाहू महाराज असतील, हे सगळे नंतरचे समाजसुधारक आहेत आणि या अगोदर महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी खूप सारे कार्य देखील केलेलं आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 59 याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 महात्मा ज्योतिराव फुले. प्रश्न क्रमांक 60 याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 ए आणि बी. आता लक्षात घ्या, प्रश्न आहे कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात खालीलपैकी कोणत्या नेत्यांना डोंगरीच्या तुरुंगात 4 महिन्यांची शिक्षा भोगावी लागली होती. हा देखील आपला कंटेंटचा भाग आहे. ह्या माहितीच असणं अपेक्षित आहे. त्यामुळे लक्षात घ्या, डोंगरीच्या तुरुंगातील 4 महिन्यांची शिक्षा ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर या दोघांना मिळालेली होती. आणि इव्हन बाळ गंगाधर टिळक म्हणजे आपले लोकमान्य टिळक यांचं पुस्तक देखील आहे डोंगरीच्या तुरुंगातील 4 महिन्यांचं जे काही आहे त्यावर आधारित त्यांनी पुस्तक देखील लिखाण केलेलं होतं. त्यामुळे ए आणि बी यापर्यंत जाणं अपेक्षित आहे. आणि जर आपल्याला लोकमान्य टिळक हे जरी माहिती असतील तरी ऑप्शन 1 कडे आपण कन्फर्म जाणार आहेत. आयोगाने हा प्रश्न सर्वांना असा फ्री वाटप केल्यासारखा आहे. त्यामुळे 60 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि ब. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे इतिहासाचे सगळे महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत आणि त्यांचा ॲनालिसिस देखील पाहिलेला आहे. आगामी काळामध्ये आपण अशाच पद्धतीचा अप्रोच घेऊन जाणं अपेक्षित आहे. आता नेक्स्ट जो 31 मेला एम-पी-एस-सी राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे, यामध्ये देखील आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न दिसून येऊ शकतात. त्यामुळे आपण अभ्यास देखील तशाच अनुषंगाने करणं अपेक्षित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.